नमो बुद्धाय जय भीम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया अभिरूपा नंदा ही कोण होती। अभिरूपा नंदेला स्वतःच्या सौंदर्यावर खूप गर्व होता। तर चला मग पाहूया की अभिरूपा नंदा ही कोण होती। कपिलवस्तू नगरातील क्षमक नामक शाक्याची कन्या, वास्तविक नाव नंदा, परंतु अत्यंत मनोमुग्धकारी लावण्यवती असल्यामुळे अभिरूपा विशेषण जोडले गेले। तिच्या स्वयंवराच्या दिवशीच ज्याच्याशी तिचा विवाह होणार होता तो वरदूत नावाचा शाक्यकुमार मरण पावला, म्हणून तिच्या आईवडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिला प्रव्रज्य घेण्यास भाग पाडले। संघात प्रविष्ट झाल्यावरही नंदाच्या मनात स्वतःच्या सौंदर्याचा गर्व कायम होता। ती आपले सौंदर्य पाहून स्वतःच प्रसन्न होत असे। भगवंत बाह्य सौंदर्याचे दोष दाखवितात म्हणून ती भगवंताजवळ जायला मागे पुढे पाहत असे। तरीही भगवंताने तिला ज्ञानप्राप्तीला उपयुक्त अधिकारिणी मानले। भगवंताने महाप्रजापती गौतमीला सांगून ठेवले की सर्व भिक्षूंनी त्यांच्याजवळ क्रमाक्रमाने उपदेश ग्रहण करायला येतील। नंदेचा जेव्हा क्रम आला तेव्हा तिने आपला प्रतिनिधी म्हणून एका दुसऱ्यालाच भिक्षुणीला पाठवले। भगवंत म्हणाले, कोणीही भिक्षुणीने आपला प्रतिनिधी पाठवू नये। नाईलाज होऊन अभिरूपा नंदेला भगवंतासमोर जावेच लागले। अलौकिक योगबलाने भगवंताने तिला अतिशय सुंदर स्त्रीचे दर्शन घडविले। नंतरच्या जराग्रस्त रूपाची दुर्दशा दाखविली। नंदेच्या मर्मावर आघात झाला। सम्यक संबुद्धाने नंदेला संबोधून खालील गाथा उच्चारल्या, त्यांचाच ती स्वतःला संबोधून उच्चार करीत असे। नंदे, अपवित्र, दुर्गंधमय आणि रोगांचे माहेर असलेल्या या शरीराचे ध्यानपूर्वक अवलोकन कर। एकाग्र चित्त चांगल्याप्रमाणे समाधीस्थ आणि शांतीमध्ये प्रतिष्ठित होऊन तू अशुभाच्या भावनेमध्ये चित्ताला मग्न कर। सर्व वस्तूंना, पदार्थांना अनित्य, दुःखमय आणि अनात्म स्वरूपात पाहण्याची सवय लावून तू चित्ताच्या आतील अहंकाररूपी मळाचा त्याग कर। अहंकाराचे सम्यक रीतीने दमन केल्यावर तू शांत आणि निर्मल चित्त होऊन विचरण करशील। तर आपण पाहिले की अभिरूपा नंदा ही कपिलवस्तू नगरातील क्षमक नामक शाक्याची कन्या होती। तिचे वास्तविक नाव हे नंदा होते। तर आपण पाहिले की नंदेला स्वतःच्या सौंदर्यावर किती गर्व होता आणि बुद्धाने खूप चांगल्या प्रकारे तिला समजावून सांगितले आणि तिचा जो सौंदर्यावर गर्व होता तो लवकरच अहंकाररूपी मळाचा त्याग करून टाकला तिने। तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमो बुद्धाय जय भीम।